नमस्कार. मी डॉक्टर मृणालिनी नितीन भालेराव. माझे वय 52 वर्ष. मी नागपूर, महाराष्ट्रमधून आहे. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि मला ब्रह्मविद्या जॉईन करायला मिसेस प्रज्ञा बाल वहिनींनी सांगितले. याआधी मी कधीही योग, प्राणायाम या प्रकाराकडे गेली नाही. जेव्हा ब्रह्मविद्या क्लास सुरू केला तेव्हाही मला असे वाटत होते की मी कंटिन्यू 11 आठवडे हे करू शकेल की पहिलेच गिवअप करून टाकेल. पण 3-4 दिवसानंतरच लक्षात आलं की यात माझा इंटरेस्ट वाढत जातो आहे. ज्या प्रकारे श्री शिनलकर सर शिकवतात, त्या ज्योतिताई सर्व श्वसन प्रकार लाईव्ह करून दाखवतात. नंतर प्रसादेताईंचाही काही हातभार असतो. योगिताताई जसे इमेजेस, PDF आणि रोजची रिव्हिजन व्हॉट्सअपवर टाकतात. त्याने तर खूप आम्हाला फायदा झाला आहे आणि इंटरेस्ट पण वाढत गेला हळूहळू. त्यानंतर रोज शिनलकर सर रिव्हिजन अँड क्वेश्चन आन्सर घेतात, त्यामुळे सर्व पाठच होऊन गेलेलं असतं. मला ब्रह्मविद्येचा तर खूप फायदा झालेला आहे आणि तो नुसता शारीरिक नाही, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर अजून विकास होत गेला आहे. सकारात्मकता आणि सकारात्मकताच वाढत गेलेली आहे असं वाटतं. त्यानंतर मला असे वाटते की हे जीवन इतकं सहज, सुंदर आणि आकर्षक करण्याची कला जी आहे ती आपल्याला ब्रह्मविद्या शिकवते. ब्रह्मविद्येमुळे शारीरिक स्फूर्ती वाढते, ॲलर्टनेस, ॲक्टिवनेस आणि पॉझिटिव्हनेस खूपच वाढत जातो. त्यानंतर वाईट विचार सोडून देणे, छोट्या गोष्टींचा इश्यू बनवणे की हे करणं जरुरी आहे का, हे इथे बोलणं जरुरी आहे का, नाही ना, मग कशाला, हे सगळे गुण जे आहे ते ब्रह्मविद्येमुळेच आम्हाला मिळाले. त्यानंतर माफ करणे, भलकरची साधना, याचा तर खूप फायदा झाला रोजच्या जीवनात. मला असं वाटते की आपल्याला काही आजार असो वा नसो, पण आपण ब्रह्मविद्या केली पाहिजे, कारण त्याने आपली शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढते. कारण म्हटलं आहे ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण सर्व आजारांचं मूळ जे असतं ते तुमच्या डोक्यात असतं. तिथून ब्रह्मविद्या तुमचे सगळे मूळ जे आहे ते घालवते आणि आपल्याला एक हेल्दी जीवन जगायला आणि संस्कारी आणि काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह जीवन जगायला शिकवते. सरांना पण आम्ही खूप प्रश्न विचारले आणि त्यांनीसुद्धा सहज, सुंदर आमच्या प्रश्नांचे निरसन केले. त्यामुळेच ब्रह्मविद्या एकही दिवस न चुकवता आम्ही चालू ठेवली आणि पुढे ब्रह्मविद्येला आम्ही जुळून राहू. यासाठी सर्वश्रेष्ठ गुरूंना साष्टांग नमस्कार आणि ब्रह्मविद्या माऊलीला सुद्धा नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद. माझ्या मते ही ब्रह्मविद्या अशीच समोर सर्व लोकांमध्ये पसरून त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा आणि सर्वांचे जीवन खूप आनंदी व्हावे असं मला वाटतं. या ब्रह्मविद्येला उद्देशून मला एक छोटंसं गाणं समर्पित करावंसं वाटतं की ते गाणं आहे ना, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. धन्यवाद. खूप धन्यवाद आणि खूप आभार तुमचे की मला ब्रह्मविद्येमध्ये सामील करून घेतलं. पुढेही मी अशीच जुळून राहील ब्रह्मविद्येला. धन्यवाद.